नमस्कार मित्रांनो, मी आपला डेंटिस्ट डॉक्टर सागर मापारे. 5 असे लक्षणं सांगतो ज्यावेळेस तुम्ही दाताच्या डॉक्टरला भेटलंच पाहिजे. एक तर काय, ब्लॅक स्पॉट, ब्लॅक ब्राऊन असा एखादा डाग दातावर आला, ती कीड असू शकते दाताची. दुसरी गोष्ट की जर दातातून रक्त येतंय, हिरड्यातून रक्त येतंय, त्याला काय म्हणतो ब्लिडिंग होतंय, तर डॉक्टरला भेटलंच पाहिजे दाताच्या. आणि ते का रक्त येते ते जाणून घ्यायचं आणि त्याच्यावर उपचार करायचा आहे. त्याच्यानंतर काय, हेलिटॉसिस म्हणजे दुर्गंधी येते, मूग दुर्गंधी, आणि ती मूग दुर्गंधी आपल्याला कसं तरी वाटतंय, कोणाला भेटा वाटत आहे, सगळ्यांना वास येतो तोंडात, त्यावेळेस सुद्धा डॉक्टरला हे भेटलंच पाहिजे. आणि अजून एक काय गोष्ट आहे चौथी, की अरेंजमेंट दाताची बदलत आहे, म्हणजे दात वेडेवाकडे होत आहेत ऑटोमॅटिकच, किंवा दातामध्ये फटी सुटत आहेत त्या आधी नव्हत्याच, तर त्यावेळेस सुद्धा दाताच्या डॉक्टरला हे भेटलंच पाहिजे. आणि अजून केव्हा भेटलं पाहिजे, एका एक दात हालायला लागला, हालत नव्हता काय नाही, आणि एका एक सकाळी उठल्यानं दात हालायला लागलेत किंवा काही प्रॉब्लेम यायला लागलेत, असं जर वाटलं तुम्हाला, तर ताबडतोब दाताच्या डॉक्टरला भेटलंच पाहिजे. तर ह्या सगळ्या लक्षणांकडे लक्ष ठेवायचं आहे आणि दाताच्या डॉक्टरशी संपर्क करायचा आहे. आणि आपले दात मजबूत आणि छान ठेवायचं असेल तर मापार डेंटल हॉस्पिटलला नक्की भेट द्यायची.